मित्रांनो, 13 एप्रिल 2026 रोजी आहे वरुथिनी एकादशी. वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षातील या एकादशीला वरुथिनी म्हणतात. वरुथिनी म्हणजे संरक्षण करणारी. या दिवशी भगवान विष्णूच्या वामन अवताराची पूजा केली जाते. असे मानले जाते की हे व्रत केल्याने मनुष्याचे सर्व संकटापासून रक्षण होते आणि मनुष्याला अखंड सौभाग्य प्राप्ती होते. शास्त्रानुसार वरुथिनी एकादशीचे फळ हे 10,000 वर्षे तपस्या केल्याप्रमाणे किंवा सूर्यग्रहणाच्या वेळी सुवर्ण दान केल्याप्रमाणे असते. या व्रताच्या प्रभावामुळे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होऊन मोक्ष प्राप्ती होते असं मानलं जातं. आता आपण बघूया वरुथिनी एकादशीचा मुहूर्त काय आहे ते. 13 एप्रिल 2026 रोजी रात्री 1:16 एकादशी तिथी सुरू होईल आणि 14 एप्रिल 2026 रोजी रात्री 1:08 ही एकादशी संपेल. उदय तिथीनुसार वरुथिनी एकादशीचं व्रत 13 एप्रिल 2026 रोजीच असणार आहे आणि पारण काळ म्हणजे व्रत सोडण्याची वेळ 14 एप्रिल 2026 रोजी सकाळी अंदाजे 6:11 पासून तर 8:42 च्या दरम्यान असणार आहे. ही वेळ वेगवेगळ्या ठिकाणानुसार थोडीशी विभिन्न असू शकते. ती तुम्ही क्रॉस चेक करून घ्या. आता आपण बघूया वरुथिनी एकादशीची कथा काय आहे ते. पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी राजा मंधाता नावाचा एक दानशूर आणि धर्मात्मा राजा होता. एकदा तो जंगलात तपस्या करत असताना एका जंगली अस्वलाने त्याच्या पायावर हल्ला केला आणि त्याला ओढत नेले. तरीही त्या गंभीर परिस्थितीमध्ये राजा घाबरला नाही, पण त्याच वेळी त्याने स्वतःचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूंचा धावा केला. आपल्या भक्ताची हाक ऐकून भगवान विष्णू प्रकट झाले आणि त्यांनी सुदर्शन चक्राने अस्वलाला मारले. परंतु या सगळ्या घटनेत अस्वलाने राजाचा पाय जखमी केला होता, निकामी केला होता. त्यामुळे राजा दुःखी झाला. तेव्हा भगवान विष्णू राजाला म्हणाले, हे राजा, तू मथुरा नगरीत जाऊन वरुथिनी एकादशीचे व्रत कर आणि माझ्या वराह रूपाची पूजा कर. असे केल्याने तुझे शरीर पुन्हा पूर्वीसारखे होईल आणि निरोगी होईल. विष्णू भगवानाचे म्हणणे ऐकून राजाने मनोभावे श्रद्धा भक्तीने हे वरुथिनी एकादशीचे व्रत केले आणि त्या व्रताच्या प्रभावाने राजाचा पाय बरा झाला. त्याला उत्तम आरोग्य प्राप्ती झाली. तेव्हापासून हे व्रत संरक्षण आणि आरोग्य देणारे मानले जाते. आता आपण बघूया एकादशीच्या दिवशी पूजा कशी करावी आणि काय करावे. सर्वात प्रथम एकादशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठावे, स्वच्छ स्नान करावे, स्वच्छ कपडे परिधान करावे, घर अंगण स्वच्छ करावे. त्यानंतर घरातील देवांची पूजा करावी. देवापुढे हात जोडून, हे नारायण, मी आज तुमची एकादशीचे व्रत करत आहे, तरी माझी साधी भोळी पूजा स्वीकारावी, माझे व्रत स्वीकारावे असे मनातल्या मनात किंवा बोलून देवाला सांगावे किंवा संकल्प करावा. त्यानंतर एका स्वच्छ चौरंगावर पिवळे कापड अंथरून भगवान विष्णू किंवा बाळकृष्णाची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. जर मूर्ती असेल तर तिला पंचामृताने आणि नंतर शुद्ध पाण्याने अभिषेक करावा. देवाला स्वच्छ कापडाने पुसून घ्यावे. त्यानंतर देवाला हळदी कुंकू किंवा पिवळे चंदन असेल तर ते लावावे. पिवळे फुल वाहावे. भगवान विष्णूंना तुळस खूप प्रिय आहे, त्यामुळे देवाच्या नैवेद्यात तुळशीचे पाने ठेवावे. तसेच एकादशीच्या दिवशी तुळशीच्या झाडाची म्हणजे तुळशी मातेची पूजा करावी. असं म्हटलं जातं की तुळशीशिवाय एकादशीची पूजा पूर्ण होत नाही. एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नये, आदल्या दिवशीच तोडून ठेवावी. देवासमोर धूप दीप लावावा, अगरबत्ती लावावी. देवासमोर पिवळे फळे ठेवू शकता. तसेच देवाला दूध, खडीसाखर, केळी यांचा नैवेद्यही ठेवू शकता. आणि हो, या दिवशी चुकूनही भात किंवा म्हणजे तांदूळ खाऊ नये. एकादशी श्री हरी विष्णू भगवानाला समर्पित आहे, त्यामुळे या दिवशी जमलं तर विष्णू सहस्रनाम वाचावे, विष्णू मंत्रांचा जप करावा, विष्णूची आरती करावी आणि कळत नकळत झालेल्या चुकांसाठी देवासमोर बसून क्षमा मागावी. एकादशीचे काही विशेष नियम. एकादशीला घरात कोणीही तांदूळ खाऊ नये. या दिवशी खोटे बोलू नये, एखाद्यावर रागवणे, भांडण करणे, दुसऱ्याची निंदा करणे असे शक्यतो करू नये. या दिवशी मांस मदिरा खाऊ नये किंवा पिऊ नये. जमल्यास या दिवशी दान पुण्य करावे. रात्री शक्य असल्यास श्री विष्णू नामाचा जप करावा आणि जागरण करावे. काही लोक किंवा भक्त निर्जलाप उपवास करतात, तर काही भक्त फलाहार करून उपवास करतात. आता जसा उपवास करणं महत्वाचं आहे तसाच उपवास सोडणंही महत्वाचं असतं. आता आपण बघूया पारण विधी म्हणजे उपवास सोडण्याचा नियम काय आहे. एकादशीचा उपवास सोडण्याच्या क्रियेला पारण म्हणतात. हे नेहमी द्वादशी तिथीला सूर्योदयानंतर केले जाते. यंदा 14 एप्रिल रोजी सकाळी 6:11 पासून ते सकाळी 8:42 च्या दरम्यान तुम्ही उपवास सोडू शकता. हा काळ अनेक ठिकाणावर वेगवेगळा असू शकतो, तो तुम्ही क्रॉस चेक करून घ्या. हा योग्य काळ आहे उपवास सोडण्याचा. पारणाची पद्धत कशी असावी. द्वादशीला सकाळी लवकर उठून स्नान करावे, विष्णू भगवानाची पूजा करावी, त्यानंतर ब्राह्मणाला किंवा गरजूला अन्नदान करावे. पारण करताना शक्यतो साधे आणि सात्विक भोजन करावे. तुळशीची पाने आणि पाणी घेऊन उपवास सोडणे अत्यंत शुभ मानले जाते. पारण करताना कांदा, लसूण आणि तामसी पदार्थ टाळावेत. एकादशीचे व्रत करताना काय खावे. फळे, सर्व प्रकारची ताजे फळे तुम्ही खाऊ शकता. दुग्धजन्य पदार्थ तुम्ही खाऊ शकतात किंवा सुका मेवा
मेवा जसे की बदाम, काजू, अक्रोड, पिस्ता, मनुका इत्यादी खाऊ शकतात. तसेच कंदमुळे जसे की बटाटा, रताळे इत्यादी खाऊ शकतात. फराळी धान्य, साबुदाणा, भगर, राजगिरा लाडू इत्यादी खाऊ शकतात. पण भगर खावी की नाही हे तुम्ही तुमच्या भागात मोठ्या व्यक्तींना विचारून मगच पुढचे निर्णय घ्या. मित्रांनो, कशी वाटली ही साधी सोपी माहिती तुम्हाला? आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शन मध्ये लिहा. ओम नमो भगवते वासुदेवाय.